हॅलो फ्रेंड्स, आम्ही घृष्णेश्वर मंदिरात जात आहोत महादेवाच्या पाया पडण्यासाठी. एल्लोरा केव्ज, देवगिरी किल्ला सर्वच फिरून येणार आहोत. वन डे ट्रिप. सर्व खर्चा पाणी ऋतिक भैया सोळंके टाटा पंचचे मालक करणार आहेत. आणि सोबत शिवम, बड्डे बॉय, अजय, महेश. आपण बघूयात नजारा कसा आहे बाहेरचा. तर हॅलो गाईज, घृष्णेश्वरच्या मंदिरात आलेलो आहोत आम्ही. खूप गर्दी आहे. पेढा वगैरे खूप छान मिळतो इथे. अजय, मी, शिवम, महेश, ऋतिक. आपण बघू शकता गर्दी. हॅलो गाईज, एल्लोरा केव्ज पाहण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. खूप उन्हात आलेलो आहोत, पण तुम्ही येऊ शकता. सावली असेल त्यावेळेस या खूप छान बघण्यासारखे आहे. बघू शकता तुम्ही. खूप जास्त गर्दी पण आहे आज, आणि ऊन पण खूप जास्त लागत आहे. चला मध्ये जाऊन बघूयात काय होते. ते हत्ती आहे, पण त्याची सोंड तुटलेली आहे. मंदिर पूर्ण रथासारखं, रथाचं स्ट्रक्चर दिलेलं आहे मंदिराला. खूप छान आहे मंदिर. सर्व पिलर सगळं एकाच लाईनमध्ये बनवलेलं आहे. तिथे बघू शकतात. एकाच दगडाला कापून बनवलेलं आहे सगळं मंदिर. त्याचे हत्तीचे सोंड वगैरे तुटलेले दिसत आहेत. सर्व मुघलांनी तोडलेले आहेत. ह्या साईडला सर्व रामायण कोरून काढलेलं दाखवलेलं आहे. हे कैलास पर्वत उचललेला दाखवलेला आहे. रावणानं जेव्हा कैलास पर्वत उचलला होता तेव्हाच कोरून दाखवलेलं आहे. समजा महादेवाची पिंड बनवलेली आहे. एवढं भारी स्ट्रक्चर बनवलेलं आहे ना. वरी पण बघू शकता. वरी लेल्या कोरलेल्या आहेत छताला सर्व, आणि प्रत्येक जागेवर पेंटिंग वगैरे केलेल्या होत्या. सर्व याचा दगड असा कापून बाहेर नेलेला आहे. त्याचं खूप छान आहे. जर तुम्हाला बघायचं असेल नंतर कधी तर अवश्य येऊ शकता तुम्ही. तर थोडेसे छायाचित्रांकन करत आहेत. मदत कोण बसलेले रे, काय करतायत. खूप छान मंदिर आहे. कुठं गुफेत जाऊन बसलेला आहे महेश कदम. हे साप कुठं झोपलाय. तिथून सर्व कैलास मंदिर दिसत आहे. हे सर्व एक रथाचं स्ट्रक्चर दिल्याने केलेलं आहे, आणि सर्व वरून खालीपर्यंत कोरत नेलेलं आहे. माझा कॅमेरा थोडंसं फॉरेनर पण घेऊ शकतो मी. ही लेणी आहे. वरी सर्व दगडाचं आहे, पण लाकडासारखं बांधलेलं आहे. तिथून जे उजेड येते ते 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान असं उजेड येते. सरळ गौतम बुद्धाच्या पायापासून ते डोसक्यापर्यंत उजेड राहते. बघा किती भारी आहेत यार. प्रत्येक कलाकृती अप्रतिम बनवलेली आहे. एवढ्या वरीपर्यंत लेण्या कोरलेल्या आहेत. आजच्या युगात नाही बघायला भेटत एवढं. इथं वॉटरफॉल लेणी क्रमांक 5 कशी थोडेसे कापूस आहे. फोटो काढायला आता बघा कसलं भारीच वॉटरफॉल आहे. एक नंबर मस्त व्ह्यू आहे. हॅलो, हे सगळं डायनिंग टेबल आहे. हे जे रो दिसायले याच्या इकडून आणि इकडून दोन्ही साईडनं बौद्ध भिक्षुक बसत होते जेवण्यासाठी. दोन्ही साईडनं एवढा मोठा डायनिंग टेबल आहे. सर्व इथं जेवण्याची सुविधा वगैरे होती, आणि ते मदत जे आहेत ते राहण्यासाठी खोल्या आहेत. ट्रॅव्हल केलेले आहे एल्लोरा केव्ज. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. खूपच जास्त गर्दी आहे आजचं. लवण असल्यामुळे पण गर्दी आहे. अजय, तरी काय वाटतं तुला, कसं आहे एल्लोरा केव्ज वगैरे, कसं झालं? खूप छान एक्सपिरियन्स आहे. जर हिवाळ्यात यायला पाहिजे. उन्हाळ्यात खूप परेशान होतं. हो काय? हां, कसं आहे तर स्ट्रक्चर वगैरे काय, इंजिनिअरिंग मार्वल खूप छान आहे. मुलांनी नष्ट केलं सगळं. चांगलं होतं. नाव